बातमी कराडमधून आहे। कराडच्या प्रीती संगमावर आज अजित पवार रोहित पवार आमने सामने आले। यावेळी काका पुतण्याची अनोखी केमिस्ट्री एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। रोहित पवार समोर आलेले पाहून अजित पवारांनी त्यांचा हात मिळवत दर्शन घे काकाचं असं म्हटलं, तर रोहित पवारांनीही लगेच अजित पवारांच्या नमस्कार केला त्यांना आणि आशीर्वाद घेतले। त्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला मारलाय। थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवार रोहित पवारांच्या छातीवर थाप मारत त्यांनी म्हटलेलं आहे। तर रोहित पवारांनीही हा टोला मग घेतला। त्यानंतर एबीपी माझाने तातडीने रोहित पवारांची भेटीबाबत विचारलं, त्यावर अजित पवारांची सभा झाली असती तर वरखाली झालं असतं अशी कबुली रोहित पवारांनी दिली। तर आपण असं बोललोच नाही असं दादा म्हणतात। थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय आया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता, पार्टी त्यांची। आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं नाही कोण म्हणलं तसं काहीच बोललो नाही मी नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता। तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।